जिल्हा परिषदेसाठी ॲडव्होकेट राहुल राजू आवळे हे उमेदवार आहेत। त्यांचं चिन्ह हात आहे। आणि पंचायती समितीसाठी जे आपल्या माणगावच्या आदाना वहिनी उभा आहेत त्यांचं चिन्ह देखील हात आहे। त्यामुळे येत्या 7 तारखेला तुम्ही सगळ्यांनी 7 तारखेला लवकर उठून हा त्या चिन्हासमोरचं बटन दाबा आणि ह्या दोघांनाही भरघोस मताने निवडून आणा। एवढंच सांगेन की विकास कामाबद्दल असेल किंवा भाजपचे उमेदवारांबद्दल बरंचसं सगळ्यांचं सांगून झालेलं आहे। मला वाटते 1500 रुपयाचं सुद्धा आपल्याला बरीचशीच माहिती मिळालेली आहे। पण मी एवढंच सांगेन की आज खरोखर आपण विचार करणं अत्यंत गरजेचं आहे की 1500 रुपये देऊन आपल्याला गप बसवण्याचं काम केलेलं आहे। त्याच्यामुळे कुठल्याही महिलांनी कुठल्याही आमिषाला बळी पडू नका। मला वाटते आमदारकीचं इलेक्शन होतं त्यावेळी आपल्याला हे 1500 रुपये येत होतेच खात्यावरती। त्याच्यानंतर बरेच दिवस हे पैसे येणे आपल्यासाठी बंद झालं होतं। पण आता मागच्या आठवड्यातच मला वाटते 13 तारखेला ज्यावेळी महानगरपालिका होती त्यावेळी आपल्या खात्यावरती पैसे आलेत। आता काय परत लगेच येणार नाहीत। जिल्हा परिषद व्हायची आधी आता लगेच काय तुम्हाला पैसे येणार नाहीत। आणि तुम्हाला एक सांगायचं आहे मला सगळ्याच महिलांना की पैसे हे कोण भाजप सरकार देत नाही। मी काँग्रेसची उमेदवार आहे, माझ्यासोबत शेतकरी संघटनेच्या उमेदवार आहेत, पण ह्या सगळ्यांना सुद्धा आम्हाला सुद्धा खात्यावरती 1500 रुपये येतात। मी मतदान काँग्रेसलाच करणार 100%, ह्या शेतकरी संघटनेलाच करणार मतदान, तरी सुद्धा खात्यावर 1500 रुपये येतात। त्याच्यामुळे हे बीजेपीला मतदान केल्यावरच पैसे मिळतात हे डोक्यातून एक समज काढून टाका। प्रत्येक महिलेला पैसे येतात। त्यामुळे आपण फक्त ही सरकारी योजना आहे, ही शासकीय योजना आहे, त्याच्यामुळे ही कुठल्या पक्षाची योजना नाही आहे हे डोक्यामध्ये सगळ्या महिलांनी घेणं अत्यंत गरजेचं आहे। त्याचबरोबर आता तुम्हा सगळ्याच महिलांना इथं उपस्थित असलेल्या सगळ्याच महिलांना आज वाहन दिलं जात आहे हळदी कुंकूच्या निमित्तानं। मी तुम्हा दोघांना सगळ्यांनाच सांगेन की आज आम्ही देखील स्टेजवरती असणाऱ्या सगळ्या सवासनीच आहोत। आमचे वाहन परत करत असताना येत्या 7 तारखेला हातासमोरचं बटन दाबा आणि आमच्या सगळ्या सवासनीचं वाहन तुम्ही परत कराल एवढीच अपेक्षा करते आणि धन्यवाद करते।